नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरबाबत 5 मोठे अपडेट. लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष केंद्रित. सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकासाठी अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. वेतन आयोगाच्या अनुषंगाने विविध कर्मचारी संघटनांशी चर्चा सुरू असून पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरबाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे आता समोर येत आहे. यामुळे आता लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे लक्ष आता या प्रक्रियेकडे लागलेले आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची, आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. नव्या वेतन आयोगाकडून विविध कर्मचारी संघटना, विभाग आणि संबंधित घटकांशी आता सल्लामसलत केली जात आहे. या चर्चेनंतर आयोग आपल्या शिफारशी केंद्र सरकारकडे सादर करणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. फिटमेंट फॅक्टरवर आहे सर्वाधिक चर्चा. सध्या सर्वाधिक चर्चा ही फिटमेंट फॅक्टरची आहे. कर्मचारी संघटनांनी विद्यमान फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी केलेली आहे, तर काही संघटनांनी 3.83 पट फिटमेंट फॅक्टरची मागणी केली असली तरी याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर मूलभूत वेतन, विविध भत्ते तसेच निवृत्ती वेतनात सुधारणा होण्याचीही अपेक्षा आहे. मात्र किती वाढ होणार याचा अंतिम निर्णय आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या मंजुरीनंतरच आता स्पष्ट होणार आहे. मात्र अंमलबजावणी कधी होणार, चला तर पाहूया. वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी मिळाल्यानंतरच सुधारित वेतन आणि पेन्शन लागू होणार आहे. तसेच लागू झाल्यानंतर थकबाकी देण्याबाबतही सरकार अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.